नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। महावितरणाच्या बिनाकी उपविभागीय कार्यालयात एक संतप्त ग्राहकाने थेट घुसून सहाय्यक अभियंता सुबोध मंडपे याच्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 11 जुलै रोजी सकाळी ही घटना घडली। संतापलेल्या ग्राहकाने महावितरण कार्यालयात प्रवेश करून सहाय्यक अभियंता सुबोध मंडपे यांच्याशी वाद घालला आणि त्यानंतर हल्ला केला। घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली। या प्रकरणी पाचपावली पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। जे लाईट बिलच्या वादावरून तो घटना घडलेली आहे आणि संबंधित जो आरोपी आहे त्यांनी संबंधित जो महावितरणाचा स्टाफ आहे त्याचा लॅपटॉप त्या ठिकाणी फोडला आहे आणि अंगावर धावून जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे। त्याच्या अनुषंगाने त्यांनाही आपण ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील कारवाई करत आहे। त्यामध्ये एकच आरोपी आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी लॅपटॉपचं नुकसान झालेलं आहे। आव्हान हेच आहे की जे कायदेशीर कामकाज सरकारी कर्मचारी करत असताना लोकांनी त्यांना सहयोग करावं आणि त्याच्या अनुषंगाने जर असे काही हमले होत असतील तर निश्चितच त्यांना कडक कारवाई करण्यात येईल। सरकारी कार्यालयात घडलेल्या या हल्ल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। या प्रकरणातील पुढील घडामोडींवर सिटी न्यूजची नजर कायम राहील।